नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका विषय गणित इयत्ता 9. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस. चला तर मग सुरुवात करूया आपण या ठिकाणी. या ठिकाणी विभाग 1 अंतर्गत मूल्यमापन, त्याला आपण प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा असं देखील म्हणतो. 10 गुण त्यासाठी. आता आपण लेखी चाचणीचा पेपर या ठिकाणी सविस्तर समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न 3, खालील उपप्रश्न सोडवा. एका चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल? या ठिकाणी परिमितीवरून आपल्याला त्याची बाजू काढायची आहे आणि बाजूवरून आपल्याला त्याची कर्णाची लांबी या ठिकाणी मिळत असते. तर उत्तर आहे डी. खाली दिलेली विधाने वाचा आणि त्यावरून चौकोनाचा प्रकार ओळखा. सम्मुख बाजू समांतर आणि एकरूप आहेत. कर्ण एकरूप आहे. तर हा जो चौकोनाचा प्रकार आहे काटकोन चौकोन आहे मित्रांनो. क 12 सेमी 7 सेमी लांबीच्या 4 काड्यांची टोके जुळवून चौकोनाचे जास्तीत जास्त किती प्रकार दाखवता येतील? तर उत्तर आहे त्याचं जास्तीत जास्त आपल्याला 3 प्रकार या ठिकाणी दाखवता येतील. चौकोन LMNP समभुज चौकोन असून मापकोन NLM = 40. तर मापकोन MPN चे माप काढा. तर या ठिकाणी आपल्याला 2 गुणांसाठी प्रश्न आहे, रचना या ठिकाणी लिहावा लागणार आहे. अशा पद्धतीने मापकोन MPN = 40 डिग्री. चौकोन PQRS आणि चौकोन ABCR हे समांतरभुज चौकोन आहेत. जर मापकोन P बरोबर म्हणजे या ठिकाणी 115, तर मापकोन BCR, तर या ठिकाणचं माप आपल्या ठिकाणी काढायचं आहे. त्याच्या ठिकाणी मांडणी आपण लिहूया आणि अशा पद्धतीने शेवटी आपलं उत्तर मापकोन BCR = 65 डिग्री आपल्याला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पुढचा प्रश्न सिद्ध करा की आयताचे कर्ण एकरूप असतात. त्या ठिकाणी सिद्धता मांडावी लागणार आहे. आयत प्रमेय, आयताचे कर्ण एकरूप असतात. आकृती आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे आयताची. ABCD अशा पद्धतीने आकृती आपण या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याचे 2 कर्ण AC आणि BD आहेत. आता सिद्ध काय करायचे आहे तर AC = BD. आपण या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये ते सुद्धा या ठिकाणी सिद्ध करणार आहोत. या 2 त्रिकोणाची तुलना करून शेवटी DC = बाजू CD. प्रश्न 5, खालील उपप्रश्न सोडवा. कार्टेशियन प्रतलात D बरोबर -5 आणि -8 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? वजा हे चरण 3 मध्ये असतं. ऑप्शन नंबर C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कार्टेशियन प्रतलातील आरंभ बिंदूचे निर्देशक लिहा. तर 0, 0 हे आरंभ बिंदूचे निर्देशक असतात. एक्स अक्षावर असणाऱ्या कोणत्याही एका बिंदूचे निर्देशक लिहा. एक्स अक्षावर असणारे बिंदू या ठिकाणी 5 आणि 0 हे बिंदू एकाच रेषेवर असतील का असं कारण लिहा. तर हो, हे सर्व बिंदू एकाच रेषेवर आहेत, कारण सर्व बिंदूंचा y निर्देशांक -3 आहे. खालील समीकरणाचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर काढा. सर्वात प्रथम आपल्याला बिंदू करावे लागतील. बिंदू स्थापन केल्यानंतर अशा पद्धतीने समीकरण आणि एक आलेख आपण एक रेषा काढलेली आहे. खाली दिलेले उदाहरणे सोडवा. सोबतच्या अर्धगोलात जर r = 30 सेमी असेल तर तिचे घनफळ काढा. पायाची किंमत 3.14 घ्या. त्या ठिकाणी आपण सूत्र वापरून अर्धगोलाचे घनफळ = 2/3 पाय r चा घन. सूत्रामध्ये किंमत भरू की 2/3 × 3.14 × 30 चा घन. या पद्धतीने आपण सर्वात शेवटी आकडेमोड केल्यानंतर आपला अर्धगोलाचे घनफळ हे 56,520 घ सेमी आहे असे मिळते. एक विहीर पाण्याने पूर्ण भरलेली आहे. विहिरीच्या आतील भागाचा व्यास 4.9 मीटर आहे आणि 20 मीटर आहे. विहिरीतील पाणी शेतीला दिल्यानंतर विहिरीमधील पाण्याची तळापासूनची उंची 12 मीटर राहिली असेल तर शेतीसाठी किती पाणी वापरले? पायाची किंमत 22/7 घ्यायची आहे. या ठिकाणी वृत्तचिती किंवा दंडगोल सूत्र वापरून आपल्या ठिकाणी हे गणित सोडवायचं आहे. वापरलेल्या पाण्याचे घनफळ = 2 पाय r चा घन d. 2 पाय r चा घन d. या ठिकाणी बघा 2 पाय r चा वर्ग d
आणि या सूत्रामध्ये किंमत भरल्यानंतर शेतीसाठी एकूण वापरलेलं पाणी 150.92 घनमीटर इतके आहे. त्रिज्या 7 सेमी असणाऱ्या गोलाचे पृष्ठफळ किती असेल? योग्य उत्तर ऑप्शन नंबर डी. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. cos थिटा अपॉन sin थिटा sin 36 इक्वल टू 1 तर थिटा बरोबर किती? तर थिटा बरोबर 54 डिग्री येते. खालील आकृतीतील त्रिकोण एबीसी निरीक्षण करून त्रिकोणमितीय गुणोत्तर लिहा. cos थिटा इक्वल टू ठिकाणी बीसी अपॉन एसी, बीसी अपॉन एसी, sin थिटा इक्वल टू AB अपॉन AC आणि tan 90 डिग्री मायनस थिटा इक्वल टू BC अपॉन AB. आता ठिकाणी दाखवायचं आहे sin थिटा इक्वल टू sin 0 इक्वल टू sin 30 मायनस cos 60. या पद्धतीने आपल्याला sin 0 इक्वल टू 0 आणि उजवी बाजू मान्य करून शेवटी आपल्याला सिद्ध करता येते की sin 0 डिग्री इक्वल टू sin 30 मायनस cos 60. डी. त्रिकोणमितीय नित्य समानता मिळवण्यासाठी सोबतच्या आकृतीवरून खालील कृती पूर्ण करायची आहे. त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90 डिग्री आणि कोन R इक्वल टू थिटा मानल्यास PQ वर्ग अधिक RQ वर्ग बरोबर PR वर्ग म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण ही मांडणी केलेली आहे. त्यानंतर बघा PQ वर्ग भागिले PR चा वर्ग प्लस QR चा वर्ग भागिले PR चा वर्ग इक्वल टू PR चा वर्ग भागिले PR वर्गाने दोघांना भागून घेतलेला आहे. तर या ठिकाणी पुढे बघा एक येते या ठिकाणी sin थिटा इक्वल टू प्लस cos थिटा sin स्क्वेअर थिटा इक्वल टू cos थिटा स्क्वेअर इक्वल टू 1. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 4 सेमी बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. परिवर्तुळ काढायचे. परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या बाजू या ठिकाणी दुभागाव्या लागतात आणि जो त्यांचा संपात बिंदू येतो त्या ठिकाणी आपण या ठिकाणी त्रिकोणाचं परिवर्तुळ काढू शकतो. दिलेली सारणी योग्य उत्तर लिहून पूर्ण करा. त्रिकोणाचा प्रकार आणि परिवर्तुळाच्या केंद्राचे स्थान. जर लघु कोन त्रिकोण असेल तर त्यामध्ये अंतर्वर्तुळाच्या केंद्राचे स्थान हे त्रिकोणाच्या आत असते. काटकोन त्रिकोणामध्ये सुद्धा त्रिकोणाच्या आत असते. विशालकोन त्रिकोणात सुद्धा त्रिकोणाच्या आत असते अंतर्वर्तुळ केंद्राचे स्थान. आता परिवर्तुळ केंद्राचे स्थान लघुकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या आत असते. काटकोन मध्ये सुद्धा त्रिकोणाच्या कर्णावर असते आणि विशालकोन त्रिकोणामध्ये मात्र बाहेर असते. सोबतच्या आकृतीत वर्तुळाचे केंद्र O आहे. वर्तुळाचा व्यास AB आणि जेव्हा शिडीला P बिंदू दुभागतो वर्तुळाची त्रिज्या 15 सेमी आणि OP वरून 9 सेमी असेल तर खालील रेषाखंडाची लांबी काढा. सोपं आहे मित्रांनो. CP बरोबर 12 सेमी, CD बरोबर 24 सेमी आणि AB बरोबर 30 सेमी. कारण त्रिज्येच्या दुप्पट AB व्यास असणार आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये. खालील आकृतीत O केंद्र असलेल्या दोन समकेंद्री वर्तुळे असून AD ही मोठ्या वर्तुळाची जीवा असून ती लहान वर्तुळास AB बिंदू छेदते तर सत्य विधानाचा पर्याय ओळखून चौकटीत लिहा. तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर जे सत्य विधान आहे ते पर्याय क्रमांक D मध्ये AB इक्वल टू CD हे सत्य विधान आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील. थँक्यू.